निवडणूक यंत्रणेच्या बेजबाबदार कारभाराची चौकशी करा. आमदार संजय केळकर यांची मागणी. मतदान केंद्रात पंखे नाही, पाण्याची सुविधा नाही, किंबहुना अनेक मतदारांची नावे देखील वगळण्यात आल्याने हे एक प्रकारे या लोकशाहीच्या उत्सवाचा मतदारांचा अपमान आहे. तेव्हा निवडणूक यंत्रणेच्या बेजबाबदारपणाची चौकशी करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. लोकसभेच्या 5व्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले. मात्र ठाण्यात मतदान केंद्रावर संथ गतीने मतदान आणि मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला. निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून अत्यंत गलथान, भोंगळ आणि बेजबाबदारपणाचे दर्शन मतदान केंद्रावर झाल्याचे पाहायला मिळाले. हा लोकशाहीच्या उत्सवाचा आणि मतदारांचा अपमान असल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला आहे. मतदान केंद्रात पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती, पंखे नव्हते, दिव्यांगांना देखील कोणतीही सुविधा देण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक जण कंटाळून मतदान न करताच निघून गेले. मतदान व्हावे यासाठी विविध माध्यमातून आवाहन केले गेले. मात्र मतदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. नवमतदारांची अनेक नावे यंदा समाविष्ट झाली असली तरी वर्षानुवर्ष असलेल्या मतदारांची नावे कशी वगळली गेली, ही नावे गायब कशी होतात असा सवाल करून आमदार केळकर यांनी इथे काम करणारी माणसे योग्य पद्धतीने काम करत नाही, या यंत्रणेमध्ये उत्तरदायित्व घेणारा कोणी नाही, तेव्हा मतदार यादी व्यवस्थित करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धत वापरली पाहिजे. यंत्रणा सुनिश्चित केली तरच फरक पडू शकेल असे त्यांनी सांगितले. लोकशाहीच्या या उत्सवात भोंगळ कारभार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार केळकर यांनी केली आहे.